जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत एक वर्षाच्या चालू घडामोडीचा महारिव्हिजन पाठ 14वा. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? हु हॅज बीन अनाउन्स ॲज द रेसिपियंट ऑफ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2025? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, राम सुतार. ठीक आहे. अशोक सराफ यांना 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आशा भोसले यांना 2021 मध्ये मिळालेला आहे आणि अनिल काकोडकर यांना 2011 मध्ये मिळालेला आहे. आता राम सुतार कोण आहेत? तर राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत आणि वयाच्या 100व्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना 1995 मध्ये झाली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले विजेते पु. ल. देशपांडे होते. राम सुतार यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हे शिल्प निर्माण केले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मरणोत्तर दिला जातो. तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, याची स्थापना 1995 ला झाली. हे विधान बरोबर आहे. आणि पहिले विजेते पु. ल. देशपांडे 1996 मध्ये. कशासाठी? साहित्यासाठी त्यांना मिळालेला आहे अवॉर्ड हा. त्यानंतर राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी बरोबर 182 जस्ट 182 उंची आहे त्याची. ठीक आहे. 182 मीटर उंची आहे. ओके. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, 1, 2, 3. आता लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मध्ये तुम्हाला 25 लाख रुपये, त्यानंतर स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिल्या जातं. निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. ओके. आता हे तर झालं. आता लक्षात ठेवा, राम सुतार यांना पद्मश्री पण मिळालेला आहे, टागोर संस्कृती पुरस्कार पण मिळालेला आहे आणि पद्मभूषण पण मिळालेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 मराठी कोणाला जाहीर झाला आहे? हु हॅज बीन अनाउन्स ॲज द मराठी रेसिपियंट ऑफ द साहित्य अकादमी ट्रान्सलेशन अवॉर्ड 2024? तर हा अवॉर्ड मिळालेला आहे कोणाला? सुदर्शन आठवले यांना. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. अभय सरदावर्ते हे मराठी मराठी just a minute. मराठी विजेते आहेत 2023 मधले. त्यानंतर उमा कुलकर्णी पहिल्या मराठी विजेता आहेत 1989 मध्ये. आणि मदन सोनी हिंदी भाषेतील विजेते आहेत. ठीक आहे. आता सुदर्शन आठवले यांनी कोणतं बुक ट्रान्सलेट केलं होतं? तर गुरुचरण दास यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तक, काय नाव आहे? द डिफिकल्टी ऑफ बिंग गुड, याचं मराठी अनुवादन केलेलं आहे. साहित्य अकादमी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष माधव कौशिक. ठीक आहे, माधव कौशिक. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराची स्थापना 1989 मध्ये झाली. हा पुरस्कार एकूण 24 भाषांसाठी दिला जातो. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मरणोत्तर दिला जातो. पहिली मराठी विजेती कोण आहेत? उमा कुलकर्णी होत्या. ठीक आहे. तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर बघा, उमा कुलकर्णी यांना किती 1989 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. कशासाठी? वंश वृक्ष याच्यासाठी मिळालेला आहे. आणि हे विधान बरोबर आहे. हा पुरस्कार 24 भाषांसाठी दिला जातो. हे पण विधान बरोबर आहे. आणि सुरुवात 1989 ला झाली. हे पण विधान बरोबर आहे. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. उत्तर आलं ऑप्शन नंबर 1, 1, 2, 4. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला 50,000 रोख व मानचिन्ह दिल्या जातं. मागील मराठी विजेते कोण होते? तर अभय सरदावर्ते 2023 मधले. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. तिरंदाजी वर्ल्ड कप 2025 पहिल्या टप्प्यामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? हाऊ मेनी टोटल मेडल्स डिड इंडिया विन ॲट द आर्चरी वर्ल्ड कप 2025 फर्स्ट स्टेज? तर भारताने 4 पदके जिंकली आहेत. एक गोल्ड, एक सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ. ठीक आहे. आता लक्षात ठेवा,
पदतालिकेमध्ये 4थ्या स्थानावरती आपण आहोत आणि मेक्सिको 6 पदासह टॉप रँकिंग वरती आहे. ओके, हा पहिला टप्पा अमेरिकेतील ऑब ऑबरडेल या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, ऑबर्नडेल या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. तिरंदाजी वर्ल्ड कप 2025 पहिला टप्पा मध्ये भारताला सुवर्ण पदक कोणत्या प्रकारात मिळाले? तर भारताला सुवर्ण पदक मिळालेलं आहे कंपाऊंड मिश्र संघामध्ये. कंपाऊंड मिश्र संघामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि विजेते कोण आहेत? ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम. ठीक आहे. तिरंदाजी वर्ल्ड कपचे 4 टप्पे असतात आणि दुसरा टप्पा होणार आहे शांघाई चीनमध्ये. रिकव्हर वैयक्तिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे आणि रिकव्हर पुरुष संघाला रौप्य म्हणजे सिल्वर पदक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. भारतात अँजिओ अँजिओप्लास्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कोण होते? हु हॅज बीन नोन ॲज द फादर ऑफ अँजिओप्लास्टी इन इंडिया? तर अँजिओप्लास्टी ऑफ इंडिया मॅथ्यू कलारिकल हे आहेत. ठीक आहे, कोण आहेत? मॅथ्यू कलारिकल. राम सुतार कोण? शिल्पकार आणि त्यांना महाराष्ट्र भूषण अवॉर्ड मिळालेला आहे. माधव गाडगीळ पर्यावरण तज्ञ. पौर्णिमा देवी बर्मन कोण आहेत? वन्यजीव संवर्धक आहेत. ठीक आहे, मॅथ्यू कॅलरिस यांना पद्मश्री पुरस्कार पण 2000 साली मिळालेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चेअरपर्सन ऑफ 6th स्टेट फायनान्स कमिशन ऑफ महाराष्ट्र? तर याचं उत्तर आहे मुकेश खुल्लर. ठीक आहे, मुकेश खुल्लर यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. आणि एस चंद्रशेखर याचे सदस्य आहेत. प्रवीण सूद सीबीआयचे संचालक आणि नर्मदेश्वर तिवारी हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. ठीक आहे, हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. आता प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, केंद्रीय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयच्या संचालक प्रवीण सूद यांना किती कालावधीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे? हाऊ लॉंग वॉज द टेन्युअर ऑफ द डायरेक्टर ऑफ द सीबीआय प्रवीण सूद एक्सटेंडेड? तर यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, सीबीआय यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात एका कमिटी अंतर्गत. त्या कमिटीमध्ये पंतप्रधान असतात. पंतप्रधानासोबत अजून कोण कोण असतात? तर पंतप्रधानासोबत असतात सरन्यायाधीश असतात आणि विरोधी पक्ष नेते असतात. ठीक आहे, लीडर ऑफ अपोजिशन. आणि कार्यकाळ साधारणतः 2 वर्ष असतो, पण एक्सटेंड होऊ शकतो. ओके, नियुक्ती समिती कोणती? 2 वर्ष मूळ असतात वगैरे आपण सर्व डिटेल दिलेली आहे इथे. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाचे म्हणजे इंडियन एअरफोर्स नवे उपप्रमुख म्हणून कोणी 2 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला? हु अज्युम द चार्ज ॲज द न्यू व्हाईस चीफ ऑफ द इंडिया एअर फोर्स ऑन 2 मे 2025? तर नर्मदेश्वर तिवारी याचं उत्तर आहे. काय आहे? नर्मदेश्वर तिवारी. ओके, मुकेश खुल्लर वित्त आयोगाचे अध्यक्ष 6वे महाराष्ट्राचे. प्रवीण सूद सीबीआय संचालक, 1 वर्षाचा त्यांना काय मिळालेला आहे? एक्सटेन्शन मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या कोणाची निवड झालेली आहे? हु हॅज बीन इलेक्टेड ॲज द प्राईम मिनिस्टर ऑफ ट्रिनिदाद अँड टोबॅगो ऑफ इंडियन ओरिजिन? याचं उत्तर आहे कमला प्रसाद बिस्सेसार. कमला प्रसाद बिस्सेसार. आणि कोणत्या पक्षाच्या आहेत त्या? युनायटेड नेशन काँग्रेस या पक्षाच्या आहेत. ठीक आहे, युनायटेड नेशन काँग्रेस. ओके, युनायटेड नॅशनल काँग्रेस या पक्षाच्या आहेत. ठीक आहे, युनायटेड नॅशनल काँग्रेस पक्षाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघायचा आता. अँथनी अल्बानीज यांनी 3 मे 2025 रोजी कोणत्या पदाचा सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे? तर हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झालेले आहे. आता लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान 3 वर्षासाठी अपॉइंट केल्या जातात. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी अपॉइंट केले जातात. सागरमाला प्रकल्पाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि याची सुरुवात 2015 मध्ये झालेली होती. ठीक आहे, सागरमाला प्रकल्पाची सुरुवात मार्च 2015 मध्ये. हा बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे. किनारी व जलमार्ग वाहतुकीद्वारे माल वाहतूक सुलभ करणे, खर्च कमी करणे आणि व्यापार स्पर्धात्मक वाढविणे
हा कार्यक्रम सागरी अमृत काल व्हिजन 2047 चा महत्वाचा आधारस्तंभ आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्माईल योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर स्माईल ही केलेली आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट. महिला व बाल विकास मंत्रालय यांनी पिंक रिक्षा पिंक ई रिक्षा योजना चालू केली. ठीक आहे. कोणती? पिंक ई रिक्षा योजना चालू केलेली आहे. स्माईलचा फुल फॉर्म काय होतो? सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. भीक मागणाऱ्या व्यक्तींची ओळख, प्रोफाईल तयार करणे व पुनर्वसन करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. दुसरा घटक आहे ट्रान्सजेंडर व्यक्तीचे सक्षमीकरण करणं. ओके. आता मला एक सांगा, भारतामध्ये कोणतं शहर आहे जे बेगर फ्री झालेलं आहे? कमेंट मध्ये मला त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे. आपण ऑलरेडी केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. आयुष्यमान वयवंदन योजनेअंतर्गत दिल्लीतील पात्र ज्येष्ठ नागरिकांना किती रुपयापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहे? अंडर द आयुष्यमान वयवंदना स्कीम एलिजिबल सिनियर सिटीजन्स इन दिल्ली गेट कॅशलेस ट्रीटमेंट अप टू हाऊ मच अमाऊंट? तर 10 लाखापर्यंत. आणि क्रायटेरिया काय आहे? लाभार्थी कोण कोण आहेत? तर 70 वर्ष व त्याहून अधिक वयाचे नागरिक, आधार कार्ड व दिल्लीचे रहिवासी पुरावा असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. स्वामित्व योजनेला 5 वर्ष कधी पूर्ण झाले? सोपा प्रश्न आहे. 24 एप्रिल 2025. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. 24 एप्रिल 2025 ला 5 वर्ष आणि 2020 मध्ये सुरुवात करण्यात आलेली होती. पंचायत राज मंत्रालय ड्रोन व मॅपिंगद्वारे ग्रामीण घरजमिनीची कायदेशीर मालकी. ठीक आहे. पिंक ई रिक्षा योजना कोणत्या विभागाद्वारे प्रशासित केला आहे? तर तो महिला व बाल विकास विभागाद्वारे प्रकाशित केलेला आहे. आणि कुठे केलेला आहे? महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. महिला व बाल विकास विभाग. कायनेटिक एनर्जी ग्रीन आणि पॉवर सोल्युशन लिमिटेड हे अधिकृत भागीदारी आहेत. लाभार्थी कोण आहेत? तर 20 ते 50 वयोगटातील विधवा, घटस्फोटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आता. महाराष्ट्रात आणखीन 10 मधाची गावे स्थापन करण्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे? तर 5 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता लक्षात ठेवा, पहिलं कोणतं गाव आहे? सातारा जिल्ह्यातील माघर. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील माघर हे पहिले मधाचे गाव ठरले आहे. आणि आता हे 10 कोणकोणते जिल्ह्यातील 10 गावे निवडली आहेत? तर पालघर मधील एक गाव, नांदेड, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, सातारा, वर्धा, परभणी इथे एक एक गाव निवडलेलं आहे आणि 5 कोटी देण्याचं ठरवलेलं आहे. मधपेटीसाठी 90% पर्यंत अनुदान देण्याचे ठरवण्यात आलेलं आहे. शिफारस संस्था कोण? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. देशातील पहिली 6 पदरी बोगदा कुठे उभारण्यात आलेला आहे? तर तो उभारण्यात आलेला आहे इगतपूरमध्ये. कुठे? इगतपूरमध्ये. आता लक्षात ठेवा, मुंबई ते नागपूर मध्ये जाणारा जो समृद्धी महामार्ग आहे, त्या मार्गावर आपल्याला हा बोगदा पाहायला मिळतो. 7.8 किलोमीटर लांबीचा अंमलबजावणी केलेली आहे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याने केलेला आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दल संग्रहालय कुठे सुरू केलेलं आहे? तर ते केलेलं आहे नागपूरमध्ये. कुठे केलेलं आहे? नागपूरमध्ये. उद्घाटन कोणी केलंय? एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी. ठीक आहे. भारतामध्ये अजून कुठे कुठे आहेत आपल्याला हवाई दल संग्रहालय? तर दिल्ली कॅन्टोन्मेंट मध्ये 1967, चंदीगड, शिलाँग आणि चौथं नागपूरमध्ये. महाराष्ट्रातलं पहिलं. आणि पुढचा प्रश्न बघायचा आहे. महाराष्ट्र सरकार आणि IBM टेक्नॉलॉजी यांच्या करारानुसार AI केंद्र उभारली जाणार आहेत. किती AI केंद्र उभारली जाणार आहेत? तर 3 AI केंद्र उभारली जाणार आहेत. एक मुंबईमध्ये, त्याच्यानंतर एक मुंबई, एक पुण्यामध्ये आणि एक नाशिकमध्ये. ठीक आहे. एक मुंबई, एक पुणे आणि एक नाशिकमध्ये. तर मुंबईमध्ये भौगोलिक विश्लेषण, पुण्यामध्ये न्यायवैद्यकीय विज्ञान पायाभूत सुविधा म्हणजे
फॉरेन्सिक सायन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर, नागपूरमध्ये प्रगत AI संशोधन व अंमलबजावणी. ठीक आहे. बेल्लोरा विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर हे करण्यात आलेलं आहे अमरावतीमध्ये. कुठे? अमरावतीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. बेसल रोटरडॅम आणि स्टॉकहोम करार परिषद 2025 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर BRS करार परिषद 2025 जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे 28 एप्रिल ते 9 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे. या परिषदेत बेसल कराराची 17वी, रॉटरडॅम कराराची 12वी आणि स्टॉकहोम कराराची 12वी बैठक झाली. हे पण विधान बरोबर आहे. बेसल, रोटरडॅम, स्टॉकहोम हे तिन्ही करार घातक रसायने व कचऱ्याचे नियमन करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. तर हे विधान पण बरोबर आहे. भारत फक्त बेसल कराराचा सदस्य आहे आणि रॉटरडॅम आणि स्टॉकहोम कराराचा सदस्य नाही. तर हे विधान चूक आहे. भारत या तिन्हीचा पण मेंबर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. याची थीम काय आहे? मेक व्हिजन द इनव्हिजिबल, साऊंड मॅनेजमेंट ऑफ केमिकल अँड वेस्ट. ठीक आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA चे मुख्यालय भारतात स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार सोबत करार कधी करण्यात आलेला आहे? तर तो करार करण्यात आलेला आहे 17 एप्रिल 2025 मध्ये. ठीक आहे. एप्रिल 2023 मध्ये IBCA चे अनावरण केलेलं आहे किंवा 17 एप्रिल 2023 मध्ये पंतप्रधानांनी प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त केलेलं आहे. ठीक आहे. 30 नोव्हेंबर 2015 ला इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना झाली. आता एक लक्षात ठेवा, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये कोणकोणत्या प्रजाती आहेत? तर वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, पुमा, जॅग्वार आणि चित्ता. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलार अलायन्स ISA च्या कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क CPF वर स्वाक्षरी करणारी पहिला आफ्रिकन देश कोणता? तर बघा, बांगलादेश एशिया, भूटान एशियामध्ये, क्युबा साऊथ अमेरिकामध्ये, उत्तर आहे मॉरिशियस. ठीक आहे. तर बांगलादेश, भूटान, क्युबा याच्यानंतर चौथा स्वाक्षरी करणारा देश आहे आणि पहिला आफ्रिकन देश ठरलेला आहे. ओके. इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 पॅरिस फ्रान्समध्ये करण्यात आलेली होती. मुख्यालय गुरुग्राम हरिद्वार या ठिकाणी आहे. भारत आणि फ्रान्स पुढाकार घेतलेला आहे यांनी. ओके. आणि सदस्य कुठले असतात? कर्कवृत्त व मकरवृत्त दरम्यानतील पूर्णतः किंवा अंशतः वसलेले देश. ठीक आहे. फुल्ली और पार्शली बिटवीन द ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मधले. ऑपरेशन सिंदूर संदर्भात खालील विधानांचा विचार करा. भारताने 6 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू काश्मीर POK मधील दहशतवादी तळावर हल्ले केले. बरोबर. आणि या कारवाईत जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांना नऊ तळ लक्ष करण्यात आले. हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये हॅम्पर बॉम्ब आणि आत्मघाती म्हणजे कामाकाजी ड्रोन वापरले. हे पण विधान बरोबर आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती 7 मे 2025 रोजी लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे पण विधान बरोबर आहे. या कारवाईचे सांकेतिक नाव पंतप्रधानांनी सुचवले. हे पण विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. मला ह्या प्रश्नात फक्त कव्हर करायचं होतं ऑपरेशन सिंदूर संदर्भातले सर्व विधाने. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न असा मी फ्रेम केलेला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. हायड्रोजन इंधनयुक्त वाहनासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रायोजिक प्रकल्पाबाबत खालील विधानांचा विचार करा. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा भाग म्हणून केंद्र सरकारने हायड्रोजन आधारित वाहनांसाठी 5 प्रायोगिक प्रकल्प सुरू केलेला आहे. ठीक आहे. बघा, हा प्रश्न ना एक्झाम मध्ये असा येण्याचे चान्सेस कमी आहेत. मी फक्त हे महत्वाचा पॉइंट होता म्हणून ते प्रश्नाच्या स्वरूपात ते कव्हर करायचा ट्राय केलेला आहे. ठीक आहे. जसं मी ऑपरेशन सिंदूर रिलेटेड करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. हा पायलट प्रकल्पाअंतर्गत देशभरात बसेस व ट्रकसह एकूण
37 हायड्रोजन इंधनयुक्त वाहने चाचणीसाठी तैनात केली जाणार. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची सुरुवात 4 जानेवारी 2023 रोजी झाली असून ते नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे राबविले जाते. टाटा मोटर्स 4 मार्च 2025 पासून नवी दिल्लीत हायड्रोजन इंटरनल कंबशन इंजिन आणि फ्युएल सेवा तंत्रज्ञान आधारित ट्रकच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. या चारही विधान बरोबर आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न, हा प्रश्न महत्वाचा आहे. हा मल्टीलाईन मध्ये येऊ शकतो. हा क्लायमेट रिलेटेड प्रश्न आहे आणि एक सेंटेन्स महत्वाचं आहे याच्यातलं. लॉस आणि डॅमेज फंड संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. लॉस अँड डॅमेज फंडला 2022 मध्ये शर्म अल शेख इजिप्त येथे झालेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे COP27 मध्ये मान्यता देण्यात आली. बरोबर. हा निधी 2023 मध्ये दुबई, संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या COP28 पासून कार्यरत झाला. हे पण विधान बरोबर आहे. या निधीचे व्यवस्थापन संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क करार म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC अंतर्गत केले जाते. हे पण विधान बरोबर आहे. विकसित देश, संस्था, व्यक्ती आणि नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा हे या निधीचे प्रमुख स्रोत आहेत. तर हे विधान पण बरोबर आहे. अमेरिकेने या निधीत कोणतेही योगदान दिलेलं नाही. हे विधान चुकीचं आहे. बघा, अमेरिकेनं याच्यातनं विड्रॉल केलेलं आहे, पण या विड्रॉल करण्याच्या आधी खूप सारं योगदान करून पण केलेलं आहे. सर्वात जास्त योगदान आणि सर्वात पहिल्यांदा योगदान कोणी केलेलं आहे? तर ते केलेलं आहे डेन्मार्क या कंट्रीने. ठीक आहे, डेन्मार्कने केलेलं आहे. लाभार्थी कोण आहेत? तर कमी विकसनशील देश म्हणजे लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, लहान बेट राज्य, वारंवार व तीव्र हवामान आपत्तीग्रस्त देश. ठीक आहे. फोर्ब्सच्या लिस्टनुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर तो आहेत इलॉन मस्क. 2 नंबरला झुकनबर्ग आणि 3ला बेझोस, 4ला अंबानी. ठीक आहे. सॉरी, 4ला अंबानी नाही आहेत, 18 नंबरला अंबानी आहेत. एशियामधले सर्वात रिचेस्ट अंबानी आहेत. सर्वात रिचेस्ट श्रीमंत व्यक्ती. आणि सगळ्यात जास्त अब्जावधी कुठे आहेत? तर अमेरिकेमध्ये, नंतर चीन, नंतर भारत. ब्रिक्स देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा 11वा सदस्य कोणता देश ठरला आहे? तर तो ठरला आहे ब्रिक्स देशचा. ब्रिक्स या ग्रुप मधला 10वा सदस्य जो आहे तोच ठरलेला आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचा 11वा सदस्य. त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया. ऑप्शन सी. ओके. ब्रिक्स ब्रिक्स देशांनी न्यू डेव्हलपमेंट बँकची सुरुवात केलेली आहे. हेडक्वार्टर शांघाय, चीन. पहिले अध्यक्ष KV कामत आणि सध्या कोण अध्यक्ष आहेत? डिल्मा सोफेस. ठीक आहे, डिल्मा सोफेस. आणि NDB मध्ये टोटल 11 मेंबर आहेत आणि ब्रिक्स मध्ये टोटल 10 मेंबर आहेत. ठीक आहे. फाउंडिंग 5 मेंबर होते: ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि 2010 मध्ये साऊथ आफ्रिका जॉईन झालेला आहे. पहिलं समिट 2009 मध्ये रशिया या ठिकाणी झालेलं होतं. ठीक आहे. खालील विधानांचा विचार करा. आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत मॉडल विमेन फ्रेंडली ग्रामपंचायत हा उपक्रम पंचायत राज मंत्रालयाने 5 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे सुरू केला. बरोबर आहे. सशक्त पंचायत नेत्री अभियान 4 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे महिला निवडणूक आलेल्या प्रतिनिधींसाठी आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत सुरू करण्यात आला. हे विधान पण बरोबर आहे. कर्नाटक राज्याने मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा यांच्यात पगारात 100% वाढ केली. हे पण बरोबर आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश जॉय माल्या बागचीतून यांनी 17 मार्च 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर हे विधान चुकीचं आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. ठीक आहे, न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. ओके. आता बाकीचे प्रश्न आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो. जर तुम्हाला काही डाऊट असतात किंवा काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.